दैवी स्वराचं सांदणं पेरून 7 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या महान गायिका आशा भोसले यांचं निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आशा भोसले यांचं निधन झालं। त्यांच्या जाण्यानं संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। आज दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव लोअर परेलमधल्या त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर 4 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्कच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत। स्वरस्वामिनी आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्यात। शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। मुख्यमंत्री अंत्यसंस्कारासाठी आज उपस्थित राहणार आहेत। तर शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार होणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेले आहेत। सीमा, आज छत्रपती शिवाजी पार्कवर आशा भोसले यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत। काय नेमकी सगळी तयारी दिसते? आज मुख्यमंत्री अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील, काही केंद्रीय नेते सुद्धा येण्याची एक अपेक्षा व्यक्त करण्यात येते। काय नेमकं या संदर्भात माहिती कळते? नक्कीच अनुपमा, आशाताई भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील जे मंत्री आहेत, राजकीय नेते आहेत, ते सगळे या ठिकाणी एकतर आशाताई भोसले ज्या ठिकाणी राहतात कासा इमारतीमध्ये येतील। सोबतच जे इथे येणार नाही ते संध्याकाळी 4 वाजता दादर इथल्या स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमीमध्ये जिथे आशाताई भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जाणार आहे, त्या ठिकाणी जे काही राजकीय नेते आहेत ते उपस्थित राहतील। सध्या आपण हे दृश्य पाहतोय कासा इमारतीच्या बाहेरची। या ठिकाणी आता प्रेक्षकांची जे त्यांचे फॅन्स आहेत आशाताई भोसले यांची त्यांची चाहत्यांची गर्दी आता या ठिकाणी वाढायला लागलेली आहे। सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवलं जाणार आहे। या ठिकाणी सगळ्यांना त्यांचं दर्शन घेता यावं त्यासाठीची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सोबतच आपल्याला माहिती आहे की आज आशाताई भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जाणार आहे। त्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक काही वेळापूर्वीच त्यांच्या घरी दाखल झालेला आहे। सोबतच जे पोलीस सध्या आपण या ठिकाणी पाहतोय, कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, कारण बॉलिवूडमधले अनेक दिग्गज कलाकार, म्युझिक इंडस्ट्रीमधले अनेक गायक आणि ज्यांनी आशाताई भोसले यांच्यासोबत काम केलेलं आहे ते सगळे कलाकार या ठिकाणी येतील, गायक येतील। त्यासाठीची तयारी किंवा एक पोलीस बंदोबस्त त्यासाठी वाढवण्यात आलेला आहे। सोबतच राजकीय नेत्यांनी सुद्धा कालपासूनच त्यांच्या घरी गर्दी केलेली आहे। सगळेजण येऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटताय, सोबतच आशाताई भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करतात। त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी लोकांना आता दर्शन घेता यावं, अंतिम दर्शन घेता यावं यासाठीची तयारी या ठिकाणी सध्या केली जाते। सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी ठेवलं जाईल। सगळे या ठिकाणी येऊन अंतिम दर्शन घेतील आणि त्यानंतर 2 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। लोअर परेल ते दादर हिंदू स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा निघेल आणि संध्याकाळी 4 वाजता आशाताई भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातील। ठीक सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित या ठिकाणून अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहा। तुर्तास धन्यवाद। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।